आज आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होतोय आणि त्या प्रसंगी मी अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्याचप्रमाणे स्वागत सुद्धा करतोय। आणि त्यासोबतच मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून नवनीतजी राणा यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यावा आणि प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती सुद्धा हनुमानजीची मूर्ती सुद्धा त्यांना द्यावी। जय श्रीराम। भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा, भारत माता की। फिर से एक बार, फिर से एक बार, अब की बार मी नवनीतजी राणा यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे। आमच्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाहजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब, आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, रवीजी, पोटे दादा आणि तळस दादा, आमचे सुनील भाऊ खासदार, कुलकर्णी दादा, कोठेकर दादा, दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ, सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे। आणि मी खूपदा हेच म्हटलंय की गेल्या 5 वर्षापासून काम करत असताना, ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या 5 वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना, मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कशी आणलं पाहिजे, ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते, त्याच विचारांनी मी गेल्या 5 वर्षापासून काम करत होती एनडीएचे घटक म्हणून। काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कसं। माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती। मी घटक म्हणून काम केलं, पण तोच विचारधारांनी 5 वर्ष पूर्ण केले। आणि बावनकुळे साहेबांचा नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाचं नेहमी आमच्या सोबत पाठिंबा राहिलेलाच आहे। ते आमच्या पाठीशी होतेच। 2014 पासून रवीजी एक विधानसभा सदस्य म्हणून, एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते। ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या सोबतच होतो। ऑपोजिशन मध्ये राहून पूर्ण वेळ ते 33 महिने आम्ही पूर्ण लढा दिला। मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठेही दबू दिलं नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो। ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे, कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळे होऊ शकत नाही। आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला, त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून, कारण स्वाभिमान मध्ये काम करत असताना गेल्या 12-13 वर्ष काम केलं। एक छोटे संघटनांनी एवढा मोठा एक आमदार घडवलं आणि एक खासदार घडवलं आणि त्याच्यानंतर एक मोठी पक्ष जेव्हा भाजप सारखं नॅशनल पार्टी आपल्याला जेव्हा साथ देते, तर मला वाटतं की आपली मेहनत, आपलं डेडिकेशन, ग्रासवर काम करणारे लोकांना मोदीजी आणि भाजप आणि आमचे सगळे पदाधिकारी, आमचे बावनकुळे साहेब, देवेंद्रजी नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात। हे त्यांनी
मला आज उमेदवारी घोषणा करून हे दाखवून दिलं की हार्डवर्क ऑलवेज पेज. दादा त्याच्यासाठी आपलं आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट आहे अबकी बार 400 पार, ते 400 मध्ये अमरावती राहील एवढा निश्चित मी आपल्याला सांगू शकते. आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एक कार्यकर्ता म्हणून मला जिथे जिथे आदेश देण्यात येईल तिथे तिथे जाऊन मी नक्की माझ्या पार्टीसाठी, भाजप पार्टीसाठी आणि माझे नेत्यांसाठी जेवढी मेहनत आणि डेडिकेशन करावी लागली तेवढी मी नक्की करन. आणि आज भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपाची एक कार्यकर्ता आणि डेडिकेटेड कार्यकर्ता म्हणून आजच्या पुढे जेही कर्तव्य मी करन ते एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीची डेडिकेटेड म्हणून आणि सगळे माझे जेवढेही सिनियर पार्टीचे कार्यकर्ता, आमदार आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते की आपलं प्रेम आणि आशीर्वाद आणि आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींचं 400 पार हा स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सगळे माझ्या पाठीशी राहील एवढीच विनंती आपल्याला करते. आणि देवेंद्रजींचं स्पेशली मी खूप मनापासून दादांचं धन्यवाद करत, कारण 19 मध्ये आमच्या पाठीशी होते. कसे पाठीशी होते आणि काय होते सगळे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. आणि आजही सुद्धा गेल्या 5 वर्षापासून विकासासाठी ते आमच्या पाठीशी राहिले. धन्यवाद. आपकी बार अमरावतीकर बाबा, थोडा आवाज तर दिसला पाहिजे.